बुलढाणा जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे। नांदुरा आणि शेगावमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याचे कळत आहे। बुलढाण्यामध्ये दृश्य आपण बघतोय। नांदुरा आणि शेगावमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झालेली आहे। पुन्हा एकदा बुलढाण्यामध्ये अवकाळी पाऊस पडतोय। संदीप वानखडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत फोन लाईनवर आहेत। संदीप, पुन्हा एकदा बुलढाण्यामध्ये आपल्याला अवकाळी पाऊस पाहायला मिळतोय। कोणत्या भागामध्ये साधारणपणे हा अवकाळी पाऊस झाला आणि यामुळे काय नुकसान झालंय? गुरु, खरं तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज सायंकाळपासूनच जे आहे हे बुलढाणा जिल्ह्यात सायंकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळालं होतं आणि आज सायंकाळी जे आहे नांदुरा आणि शेगाव या दोन तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे। तर नांदुरा, जळगाव, जामोद, मलकापूर आणि संग्रामपूर या घाटाखालील तालुक्यामध्ये जे आहे मुसळधार पाऊस झालाय। यामध्ये रब्बी हंगामातील जे पिके आहेत गहू, हरभरा, कांदा आणि भाजीपाला त्याचबरोबर जे आहेत फळबाग या पिकांना मोठा फटका बसलाय। खरं तर आता रब्बी हंगामातील जो गहू आहे हा आता काढणीला आलेला आहे आणि हातातोंडाशी आलेला घात जो आहे गव्हाचा हा आता हातून निसर्ग हिसकावून घेतोय। अशा पद्धतीनं वातावरण एकंदरीत निर्माण झाल्यामुळे बरोबर, त्यामुळे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवरती हे नवं संकट आलेलं आहे। धन्यवाद संदीप या सविस्तर माहितीसाठी।